आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर। आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीमधील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही। काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधात केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर। कांग्रेस मुझे हराना चाहती थी, मोदी जी को नहीं हराना चाहती दिल्ली और हरियाणा में। केजरीवाल का कहना है, केजरीवाल जी का कहना है, हरियाणा और दिल्ली में हम कांग्रेस से अलायंस करना चाहते थे, हमने बातचीत शुरू की थी। हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा लागला असता। महाराष्ट्रातही आम्ही काही गोष्टी सहन केल्यात, संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा। महाराष्ट्रामधल्या जागावाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता। ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीमुळे पराभव। आता दिल्लीतही तेच घडलं, सामनातून हल्लाबोल। नेमकं कुणाविरोधात लढायचंय हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं। पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्त्वाचं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला। केजरीवाल यांची एक स्वतंत्र शैली आहे, सोबतच केजरीवालांची वेगवेगळी स्टेटमेंट ही सतत ही काँग्रेसला नुकसान देणारी अशा स्वरूपातच त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना नेमकेपणाने कोणाच्या विरोधात लढायचं आहे। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 3,000 देणार होतो, आम्ही कोणालाही वगळलं नसतं, मात्र आता काहींना वगळलं हे दुर्दैव। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मला खरंच काही आश्चर्य वाटत नाही, कारण का इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं। लाडकी बहिणी योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। त्यांचे फॉर्म घ्या, भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, पगारच त्यांना 40,000 रुपये, अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार। 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका।